नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 30 महादेवांची नटलीला. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींच्या वरदानाने पार्वतीची तपश्चर्या सफल झाली. तिला अगदी कृतकृत्य वाटले. शिवजी अंतर्धान पावल्यावर ती आपल्या सख्यांसमावेत पितृगृही निघाली. मार्गाने चालत असताना ती सतत शिवनामच घेत होती. तिच्या आगमनाचे वृत्त कळताच हिमालय आणि मेनेच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ते दोघे दिव्य रथात बसून तिच्या स्वागतासाठी पुढे निघाले. त्यांच्या समवेत मैनाकादी बंधू, राजपुरोहित, आप्तजन व पार्वतीच्या अन्य सख्याही होत्या. तिच्या स्वागतासाठी राजमार्गात मंगलवटाची स्थापना करण्यात आली होती. त्या वटवृक्षांच्या फांद्यांना चंदन, कस्तुरी आदी सुगंधी द्रव्ये लावली होती. नगर शृंगारण्यात आले होते. ठिकठिकाणी केळीचे खांब उभारले होते. चौकात रांगोळ्या काढलेल्या होत्या. पुत्रवती सौभाग्यवती स्त्रिया मंगलित दीप घेऊन तिला ओवाळण्यासाठी सज्ज होऊन उभ्या होत्या. अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजत होती. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. राजकन्येला पाहण्यासाठी नागरिक दाटीवाटीने व उत्सुकतेने उभे होते. इतक्यात पार्वती नगर वेशीवर आली. तिने नगरात प्रवेश करताच हिमालय व मेनाला जो आनंद झाला तो काय वर्णावा. ते दोघे तिला भेटण्यासाठी धावले. पार्वती ही व्याकुळ होऊन पुढे आली. तिने व तिच्या सख्यांनी त्या दोघांना नमस्कार केला. त्यांनी तिला अनेक आशीर्वाद दिले. तिला हृदयाशी कवटाळले. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. पार्वतीने आपल्या भावांची, भावजयांची व आप्तजनांची भेट घेतली. थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. त्या सर्वांनी तिची प्रशंसा केली. चंदन आणि पुष्पादिकांनी पूजा करून तिला नमस्कार केला. तिच्या जय जयकाराने आसमंत दुमदुमला. त्या समयी देवांनीही आकाशातून पुष्पवृष्टी केली. पार्वतीला सजवलेल्या रथात बसवण्यात आले. तिला वाजत गाजत मिरवणुकीने राजप्रसादाकडे नेण्यात आले. राजपरिवारातील स्त्रियांनी तिला सन्मानाने आत नेले. तिची आरती केली, दृष्ट काढली, मंगलाचार केले. ब्राह्मणांनी तिला अनेक आशीर्वाद दिले. हिमालय आणि मेनेला तर फारच प्रसन्न वाटत होते. गृहस्थाश्रमाचे सार्थक झाले असेच त्यांना वाटले. आपल्या कन्येला योग्य उपदेश देऊन तिचे कल्याण केले म्हणून ते दोघे तुला म्हणजे नारदाला धन्यवाद देत होते. त्यांनी ब्राह्मणांना व स्तुतिपाठकांना धन दिले. विप्रांना मंगलपाठ म्हणायला सांगितले. नगरात मोठा उत्सव केला. याचकांना दानधर्म केला. ऋषी मुनींचा व देवतांचा आदर सत्कार केला. त्यानंतर हिमालय परिवारातील सर्वांना घेऊन गंगेवर स्नानासाठी गेला. तेव्हा नानाविध लीला करण्यात तत्पर असलेले शिवजी नाचणाऱ्या नटाचे रूप घेऊन मेनेजवळ आले. त्यांच्या डाव्या हातात शृंगी, उजव्या हातात डमरू आणि पाठीवर कंठा म्हणजे घोंगडी होती. त्यांनी लाल वस्त्र परिधान केले होते. या वेशभूषेत त्यांनी मनोहर नृत्य आणि गायन सादर केले. ते पाहून मीना, हिमाद्रीचे परिजन व तेथे उपस्थित असलेले नागरिक मुग्ध झाले. त्याच समयी पार्वतीला आपल्या हृदयात भगवान शंकरांचे दर्शन झाले. त्यांचे रूप अलौकिक होते. ते त्रिशूळादी चिन्हांनी युक्त होते आणि फारच सुंदर दिसत होते. त्यांनी सर्वांगाला भस्म पाचले होते. त्यांच्या गळ्यात अस्थींच्या माळा होत्या. सूर्य, चंद्र आणि अग्निरूप 3 नेत्रांमुळे त्यांचे मुख फारच तेजस्वी दिसत होते. त्यांनी नागाचे यज्ञोपवीत धारण केले होते. गौरवर्ण शिवजींचे मनोहर रूप पाहून पार्वती प्रेमविवश झाली. तिला मूर्छा आली. त्या भावावस्थेत असताना शिवजींनी तिला वर मागण्यास सांगितले. तिने नमस्कार करून तुम्ही माझे पती व्हा असे मनोमन सांगितले. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. त्याबरोबर तिला जागृती आली.
तिने डोळे उघडून पाहिले तर समोरचा नट नृत्य करताना दिसला. मीना राणीने त्या भिक्षुक नटाला भिक्षा देण्याचे ठरवले. तिने सुवर्णाच्या पात्रात अनेक रत्ने घेतली. ती त्याला देण्यासाठी पुढे केली तेव्हा त्याने रत्ने न घेता भिक्षा म्हणून पार्वतीची मागणी केली आणि पुन्हा नृत्य करू लागला. ते ऐकून मीनेला आश्चर्य वाटले, रागही आला. तिने त्याची निर्भत्सना केली. त्याला बाहेर घालवून देण्याचे ठरवले. तेवढ्यात हिमालय तेथे आला. मेनेने त्याला सर्व वृत्तांत सांगितला. त्यामुळे तो संतापला. त्याने आपल्या सेवकांना त्याला बाहेर हाकलून देण्यास सांगितले. त्या समयी शिवजींनी नटाचे रूप धारण केलेले असले तरी ते परम तेजस्वी दिसत होते. त्यामुळे त्यांच्या अंगाला हात लावण्याचे कुणालाही धाडस झाले नाही. तेव्हा लीला वेशधारी शिवजींनी पर्वतराजाला आपला प्रभाव दाखवला. त्यांनी एकदम विष्णू रूप धारण केले. मस्तकी मुकुट, कानामध्ये कुंडले आणि कमरेला पितांबर अशा स्वरूपातील श्रीहरींना पाहून हिमालयाला खूपच नवल वाटले. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने आपल्या घरी श्रीहरींची ज्या फुलांनी पूजा केली होती तीच फुले यावेळेस त्यांच्या मस्तकावर होती. त्यानंतर त्या नटाने चतुर्भुज ब्रह्मदेवाचे रूप धारण केले. त्याचा वर्ण लाल होता आणि ते वैदिक सूक्तांचा पाठ करत होते. थोड्या वेळाने तो सूर्याच्या स्वरूपात दिसू लागला. मग त्याने महाअद्भुत रुद्र रूप दाखवले. त्यावेळी साध्वी पार्वतीही त्याच्या समवेत होती. मग तो केवळ तेजोमय रूपात दिसू लागला. याप्रमाणे त्या नटाची अनेक रूपे पाहून हिमालय विस्मयचकित झाला आणि परमानंद अनुभवू लागला. त्यानंतर सुंदर सुंदर लीला करणाऱ्या त्या भिक्षुकाने पुन्हा पार्वतीची मागणी केली. त्याला दुसरे काही नकोच होते. शिवमायेने मोहित झाल्यामुळे हिमालयाने त्याचे म्हणणे मानले नाही. त्यामुळे तो भिक्षुक नट काही न घेताच अंतर्धान पावला. तेव्हा मैना आणि शैलराज यांना तो भिक्षुक नसून त्यांच्या रूपाने भगवान शंकर आले होते याची जाणीव झाली. या प्रसंगानंतर त्या दोघांची शिवभक्ती अधिकच दृढ झाली. अध्याय 30 समाप्त.